सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 7 जून 2026. पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. कराड येथे अपघाताचा बनाव रचून अभियंता पतीचा खून, पत्नी व मेहुणा अटकेत. कराड पोलिसांकडून 12 तासात गुन्ह्याचा पर्दाफाश. कराड शहरात शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण अपघातामागे ठराविक खुनाचे षडयंत्र असल्याचे उघड झाले आहे. जलसंपदा विभागातील अभियंत्याच्या मृत्यूला सुरुवातीला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र कराड शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासात तपास चक्र फिरवत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. या खुनामागे मृताची पत्नी व मेहुणा असल्याचे निष्पन्न झाले असून पतीच्या हत्येसाठी सुपारी दिल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. लक्ष्मण श्रंग मंडले वय 54 राहणार मनव तालुका कराड असे मृत अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले वय 36 आणि मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण वय 40 राहणार सुरुलपेठ तालुका वाळवा जिल्हा सांगली यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुपारी घेणाऱ्या अन्य आरोपीचा शोध सुरू असून त्यासाठी कराड शहर पोलिसांची 3 व स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथके रवाना करण्यात आले आहे. कराडच्या युनिक उड्डाण पुलाचे काम अपूर्ण असताना खुला करण्याची घाई. अपूर्ण सुरक्षा कामांमुळे नागरिकांमध्ये चिंता. दुभाजक स्ट्रीट लाईट, दिशादर्शक फलक अपूर्ण. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील 6 पदरी उड्डाण पुलाची सातारा कोल्हापूर एक लेन वाहतूककरता खुली करण्यासाठी घाई सुरू आहे. मात्र ही घाईगडबड प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची भीती आहे. उड्डाण पुलाची सुरक्षेच्या दृष्टीने सर्व कामे पूर्ण करूनच हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करणे गरजेचे आहे. सदर उड्डाण पूल 20 जूनला खुला होणार अशी सोशल मीडियात चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक वाहनधारक व नागरिकांनी आपली भूमिका मांडली आहे. कराडची कुस्तीपटू सुरली गावची कन्या अंजली संतोष वेताळेची थायलंड येथे होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड. कराड तालुक्यातील सुरली गावची कन्या अंजली संतोष वेताळे हिने राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियममध्ये पार पडलेल्या 15 वर्षांखालील आशियाई अजिंक्य कुस्ती स्पर्धेत निवड अंजलीने 62 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावत ही उल्लेखनीय कामगिरी केली. यशामुळे अंजलीची थायलंड ते होणाऱ्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. कराड तालुक्यासाठी तसेच सातारा जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे. कराड पाटण मार्गावरील बेलदरे फाटा परिसरात भरधाव कारच्या धडकेत चितोलीतील दुचाकीस्वार ठार, 3 दुचाकींसह कारचेही नुकसान. कराड पाटण मार्गावरील बेलदरे फाटा परिसरात भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार दिल्याने चितई तालुका खटाव येथील एका व्यक्तीचा मृत्यू. दुर्घटना शनिवारी सकाळी घडली. या अपघातात 2 उभ्या दुचाकींसह संबंधित कारचेही मोठे नुकसान झाले आहे. कराड तालुका पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेंद्र ज्योती लोहार व 58 राहणार चितई तालुका खटाव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कार चालक प्रदीप सूर्यवंशी पूर्ण नाव पत्ता समजू शकलेले नाही याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी सदाशिव मच्छिंद्र लोहार यांनी कराड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागठाणे तालुका सातारा ते महामार्गावर प्रवास करताना जरा जपूनच. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामाबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महामार्गालगत बांधण्यात आलेल्या साईड गटारांच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गटारांच्या बांधकामात निकृष्ट साहित्य वापरण्यात आल्याचे दिसून येते. नव्याने बांधण्यात आलेल्या गटारांना अल्पावधीतच तडे जात आहेत. तसेच काही ठिकाणी सिमेंटचे थर निघाल्याचे निश्चित आले आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात आहे. डिस्काजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार ठार. डिस्का तालुका खटावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेले धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. महेंद्र जालिंदर माने वय 40 राहणारे डिस्का तालुका खटाव असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या अपघाताप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्ररात्री 8च्या सुमारास महेंद्र माने हे आपल्या मोटरसायकलवरून पुसेगाव फलटण रस्त्याने डिस्काच्या दिशेने येत होते. डिस्काच्या हद्दीतील गावड्याजवळ मागून येणार अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोरदार दगड दिली. ही धडक इतकी गंभीर होती की महेंद्र माने हे गंभीर जखमी झाले होते. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. कोरेगाव उत्तर मधील सोळशी बिबट्याचे दर्शन, नागरिक भयभीत. वाघोली येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात 6 बकरी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. त्याचा तपास सुरू असताना गुरुवारी मध्यरात्री सोळशी येथे शेतकरी भरत यांच्या गोठ्याने त्यांचा मुलगा मयूर दियास बिबट्याचे दर्शन झाले. गत महिन्यात वाघोली येथील एका विहिरीतून एका बिबट्याला विमानाने ताब्यात घेतले. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी वाघोली शिवारात 2 बिबट्या आढळल्याची चर्चा होती. या सर्व घटना अल्पावधीत घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुधेबावी तालुका फलटण येथे गावठी पिस्तूल व काडतूस बाळगल्याप्रकरणी 4 जणांना अटक. फलटण दहिवडी मार्गावर दुधेबावी तालुका फलटण येथे गावठी पिस्तूल व काडतूस बाळगल्याप्रकरणी दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक करून गावठी पिस्तूल खरेदी प्रकरणी फलटण येथील एकास व गावठी पिस्तूल विक्रीसाठी मदत करणे 1 जण अशा एकूण 4 जणांना अटक केली आहे. संबंधितांकडून 2 गावठी पिस्तल, 1 जिवंत काडतूस, 1 मोटरसायकल व 3 मोबाईल असा एकूण 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रतीक प्रमोद खुंटे व 25 राहणार माडकी तालुका पुरंदर, मूळ राहणार भादे तालुका खंडाळा, प्रदीप उर्फ सोन्या, संतोष गुरे व 21 राहणार कळबाई नगर साकवडे तालुका फलटण, करण कानिफ गोलप राहणार मंगळवारपेठ फलटण व समीर उर्फ वर्धन बाळासो कवळे व 22 राहणार मांडव खडक तालुका फलटण अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. फलटण शहरात बनावट इंस्टाग्राम आयडीद्वारे महिलेची बदनामी, दोघांना अटक. सोशल मीडियावर बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून एका महिलेचे माफ केलेले आक्षेपार्ह अश्लील फोटो, व्हिडिओ तसेच संदेश प्रसारित करून तिची बदनामी केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरण्यात आलेले 4 मोबाईल व 6 सिम कार्ड असा 23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सिम कार्ड घेऊन विविध बनावट इन्स्टाग्राम घाटी तयार केल्याचे निष्पन्न झाले. खात्यामध्ये 6 महिन्यांपासून या संबंधित अज्ञात महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आणि संदेश फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येत होते. त्यामुळे पीडित महिला व तिच्या पतीची समाजात बदनामी होत असल्याची बाब समोर आली होती. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, 10 लाखांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग केली परत. शनिवार दिनांक 6 जून रोजी वाठारवरून वाईला जाणारी 4:45 वाजताची वाठार वाई बस निघाली. गाडीला खूप गर्दी असल्यामुळे वाई येथील महिला प्रवासी जयश्री लोखंडे ह्या ताई गडबडीमध्ये त्यांची बॅग गाडीमध्ये विसरून गेल्या. त्या बॅगमध्ये तब्बल 7 तोळे सोने होते. अंदाजे किंमत 10 लाख रुपये. वाई आगाराचे वर्कशॉप कर्मचारी तेजस लोंकांच्या फोनमुळे सहकार्यामुळे ड्रायव्हर दीपक पवार आणि कंडक्टर प्रशांत सुळेंनी प्रामाणिकपणे व सतर्कतेने बॅग सांभाळून ठेवली व गहाळ झालेली बॅग दागिने त्या महिला प्रवाशी यांना परत केल्या. या तिघांच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.